मंडळी, जेव्हा शेतकरी आपल्या शेतात पीक उगवतो त्यावेळी त्या पिकाबरोबर त्याच्या काही आशाही उगवत असतात. त्या शेतकऱ्याच्या कष्टाला मेहनतीला बाजारात जर काही किंमत मिळत नसेल तर त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या आशा स्वप्न ह्या मातीमध्ये मिळाल्या जातात. त्यावेळी त्या शेतकऱ्याची काय अवस्था होते हे जे कोणी शेतकऱ्याच्या पोटचे असतात त्यांनाच कळेल. कर्नाटकमधील विजापुरा जिल्ह्यातील एक मंडई बसवन वाघेवाडी. एका शेतकऱ्याने आपल्या कांद्याला 800 ते 1000 रुपये क्विंटलचा दर मिळेल म्हणून मार्केटला कांदा विक्रीसाठी नेला होता. तिथं जाऊन पाहिलं तर 200 रुपये क्विंटलचा लिलाव चालला होता. 4 महिने कष्ट केलेल्या मेहनतीला मंडईत कवडीचीही किंमत नाही म्हणाल्यावर त्या शेतकऱ्यानं हुबळी सोलापूर नॅशनल हायवेवरती कांद्याची गोणी ओतली आणि अक्षरशः त्या कांद्यांवरती त्या हायवेवरती तो आक्रोश करू लागला, लोळू लागला. आम्ही 4थीत असताना गुरुजींनी आम्हाला भास्कर चंदनशिव लिखित लाल चिखल हा धडा शिकवलेला. त्या कथेतील आबाही आपल्या टोमॅटोला कोणी विचारना म्हणून अक्षरशः रस्त्यावरती टोमॅटोच्या पाट्या ओतून टाकल्या आणि त्या शेतकऱ्याप्रमाणेच आबांनीही आक्रोश केला होता. आज इतकी वर्ष झाली तरी देखील वेळोवेळी आम्हाला कधी कधी टोमॅटोचा लाल चिखल हा रस्त्यावरती बघायला मिळतो तर कधी कधी कांद्याचा लाल चिखल बघायला मिळतो. या कृषीप्रधान देशात शेतकरी म्हणून जन्म घेतला हे काही पाप केलं का शेतकऱ्यांनी? जर कधी कांदा जरासा महाग झाला की लगेच सगळी सरकारी यंत्रणा सक्रिय होते आणि लगेच निर्यात बंदी केली जाते. मग आता शेतकरी रस्त्यावरती कांदा ओततायत, मग आता का नाही सगळी सरकारी यंत्रणा सक्रिय होत? या कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची अशी दुर्दशा करून ठेवलेली आहे आणि जगाला नुसतं ओरडून ओरडून सांगायचं की आमची जागतिक 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था.